बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे सुमारे 700 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। कृषी विभागाकडे 700 ते 800 तक्रारी दाखल झाल्या असून संशयित बियाण्यांची तपासणी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी सुमारे 7,50,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते। मात्र निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे जवळपास 700 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। शेगाव आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून रवी सीड्स, बूस्टर, इनोवेज, अंकुर, दप्तरी आणि महाबीज या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे 700 ते 800 तक्रारी दाखल झाल्या आहेत। या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। संशयित बियाण्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून येत्या 2 दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी कंपन्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली। यामध्ये सर्वच तालुक्यामधून कमी जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये थोडा शेगाव आणि खामगावमध्ये थोडा जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत बियाण्याच्या उगवण्यासंदर्भामध्ये। याची तपासणी करण्याकरता आणि त्याची पडताळणी करण्याकरता जे काही उपविभागीय कृषी अधिकारी आहेत आमचे तीनही, त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्या समितीमार्फत जे आहे जिथे जिथं ह्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीची पाहणी करणं सुरू आहे आणि त्याच्यावरून जो आहे तो अंतिम अहवाल बनवणं सुरू आहे आणि एकदा अहवाल बनल्यानंतर जे आहे पुढील निर्णय आणि कार्यवाही जी आहे त्याप्रमाणे होईल।